Good morning, friends. Yesterday, we have started with DMAIC, this methodology for implementation of Six Sigma. Correct? Out of that, we have seen D. D means define. EM means measure. Define means what is the goal. Whatever you are having a goal, institutional goal or personal goal, whatever may be the goal, that you have to define first. Then measure. Measure means check to achieve that goal where you are. That means measure what are the process you are going to use. With the help of that, what is going to be there, how you are going to be attain that you are going to see. Correct? Now DMA D define, M is measure, and now MI is improve. Improve means how can we address the root cause we identify. Step for implementation of it, step 1 is identify possible reasons. Test to identify which of the x variables identified in process which will influence y, which will influence the y. म्हणजे आपण आता आयडेंटिफाय केली प्रोसेस आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला म्हणजे त्यातले ड्रॉबॅक्स कळले. त्याच्यानंतर आपण ड्रॉबॅक्स कळल्यानंतर मेजर केल्यानंतर ड्रॉबॅक्स कळल्यानंतर आपण त्याला इम्प्रूव्ह करणे जरुरी आहे. मग त्या प्रोसेसला इम्प्रूव्ह करताना कुठलं पॉईंट आहे ज्याच्यावरती आपण एक्स व्हॅरी केल्यानंतर वाय किती व्हॅरी होईल ह्याचं आपण एक जजमेंट केलं, आणि त्याच्या हिशोबाने एक्स व्हॅरिएबल्सवरनं वाय व्हॅरिएबल केलं तर काय इम्प्रूव्ह होते. इम्प्रूव्ह करण्याच्या हिशोबाने इम्प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला क्वालिटीमध्ये किती चेंजेस होत आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे. आता आपण इंडस्ट्रीच्या हिशोबाने क्वालिटीज महत्त्वाचं इम्पॉर्टंट आहे, आणि त्यामुळे हे क्वालिटीमध्ये सिक्स सिग्मा हे क्वालिटीमध्ये जास्त वापरलं जातं हे त्याचं म्हणणं आहे. सेकंड इज डिस्कवर रिलेशनशिप बिटवीन व्हॅरिएबल्स. मग आता एक्स आपण आता लिनियर फंक्शन आहे, पॅराबोलिक फंक्शन आहे, काय आहे हे तुम्ही त्याचं रिलेशन कसे आहेत हे तुमचं ठरवा. म्हणजे समजा एक्स वाय केल्यानंतर वाय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होतं, एक्स इज इक्वल टू वाय होतं, वाय इज इक्वल टू ए प्लस बी इंटू एक्स, म्हणजे बी आहे. पॅरामीटर्स कुठले आहेत ह्याचा आपण विचार करणं तेवढंच जरुरी आहे. स्टेप 3, एस्टॅब्लिश प्रोसेस टॉलरन्स defined as the precise values that certain variables can have and still fall within the acceptable boundaries. For instance, the quality of given product, which boundaries need X to hold Y within the specifications. What operating conditions can impact the outcome? Process tolerances can be achieved by using tools like robust optimization and validation. ऑप्टिमायझेशन आणि व्हॅलिडेशन करून आपण त्याचे एक्स आणि वायमधले, म्हणजे एक्स 5 mmनी कमी केलं, वाय 50 डिग्री टेम्परेचर वाढतं आहे असं जर काही म्हणजे एक्स जर म्हणजे समजा टेम्परेचर वाढवलं त्याचा इफेक्ट होऊन क्वालिटीमध्ये 50नी रिजेक्शन वगैरे वाढतं आहे किंवा इम्प्रूव्ह होतं आहे, हे सगळं चेक करणं त्याच्यामध्ये आपल्याला चेक करणं जरुरी आहे. नाव इम्प्रूव्ह इज प्रायोरिटाईज द इम्प्रूव्हमेंट्स, इम्पॅक्ट वर्सेस एफर्ट. जो काही तुम्ही एफर्ट दिलेला आहे त्याच्याने इम्पॅक्ट काय होणार आहे, म्हणजे एफर्ट घेतलेले तुम्ही त्याच्याने इम्पॅक्ट काय होतं आहे. ब्रेनस्टॉर्मिंग करावं लागतं आहे का, ॲफिनिटी डायग्राम्स काढावं लागतील तुम्हाला, सोल्युशन सिलेक्शन मॅट्रिक्स करावं लागेल. तर कस्टमर प्रोटेक्शन गेट कंट्रोल इम्प्रूव्ह प्रोसेसेस. जे काही तुम्हाला कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे जे तुम्हाला चेंजेस करायचे आहेत त्याच्यावरनं आपण जे काही चेंजेस केलेले आहेत त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे. समजा इथं सांगितलं की 3 mm कमी केलं, त्या 3 mm कमी केल्याने कस्टमरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कस्टमरला जो प्रॉडक्ट मिळणार आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस होणार आहेत हे आपल्याला बघणं तेवढंच जरुरी आहे. मग टेक्निकल इम्प्लिमेंटेशन प्लॅन्स आहेत, डिलिव्हर इम्प्रूव्हमेंट्स, रेड्यूस व्हॅरिएशन सिस्टमॅटिकली कंटिन्युअसली. म्हणजे आज एक वाढवलं नाहीतर एकाच वेळेला 50 गोष्टी चेंज करून कशाने चेंज झालं आपल्याला कळणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला एक गोष्टीचा चेंजेस करून आपल्याला त्याचा विचार करणं फार जरुरी आहे. इम्प्रूव्ह करणं, आपल्याला क्वालिटी इम्प्रूव्ह करणं फार जरुरी असतात. मग त्याच्यामध्ये पण आहेत प्रायोरिटाईज द इम्प्रूव्हमेंट्स,
मग आता कुठले प्रायोरिटाईज इम्प्रूव्हमेंट करायचं तर कशात करायचं, त्याच्यातलं कुठलं इम्प्रूव्हाइज करायचं त्याला आधी प्रायोरिटाईज करणार आहे. टूल कॉमनली इन युजेस आर इम्पॅक्ट वर्सेस एफर्ट, ब्रेनस्टॉर्मिंग, अफिनिटी डायग्राम्स, सोल्युशन सिलेक्शन मॅट्रिक्स. These tools help the best method to meet the quality customer need as defined in the QFD. आपण ह्याच्यानंतर QFD बघणारच आहे. व्हॉट इज मीन बाय क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट हे पण आपण बघणारच आहे. पण त्याच वेळेला QFD हे वर्ड तुम्हाला आलेलं आहे, ह्याच्याबद्दल आपल्याला बघणं जरुरी आहे. म्हणजेच QFD ही पूर्ण कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे QFD तयार होतं. त्यामुळे कस्टमरची जी काही रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करण्याच्या हिशोबाने तुम्हाला कुठले एफर्ट्स घेणं जरुरी आहे, ब्रेनस्टॉर्मिंग करणं जरुरी आहे आणि त्याचा इफेक्ट काय होतो हे बघणं तेवढंच जरुरी आहे. टॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन प्लॅन्स डिलिव्हर इम्प्रूव्हमेंट्स, नो रिड्यूस व्हेरिएशन सिस्टमॅटिकली, मेक ए चेंज, नोट द इम्प्रूव्हमेंट अँड मेक द नेक्स्ट इम्प्रूव्हमेंट. म्हणजे एकच करा, चला एकदमच सगळे करू नका. क्रिटिकल, वी नीड टू एस्टॅब्लिश दॅट एनी चेंज इज ए चेंज फॉर द गुड. आणि जे काही चेंजेस असतील ते चांगल्यासाठीच असले पाहिजे. जे काही चेंजेस करायचे आहेत, आता आपल्याला पण चेंजेस करायचे, समजा आता पर्सनल लेवलवर आपण बोलतोच आहे, मग पर्सनल लेवलवर इम्प्रूव्ह करण्याच्या हिशोबाने आपल्याला लक्षात आलं की बाबा गोल अचीव करण्याच्या हिशोबाने इंग्लिश जमत नाही. मग इम्प्रूव्ह करताना आपण काही ठरवलं किंवा टाइम्स ऑफ इंडिया वाचायचं. पण टाइम्स ऑफ इंडिया वाचताना आपण विचार करणं जरुरी आहे की आपलं त्यातलं पण आता इंग्लिश जमत नाही म्हणजे इंग्लिश स्पीकिंग येत नाही, इंग्लिश ग्रामर प्रॉब्लेम आहे, काय आहे. तर स्पीकिंगच्या हिशोबाने आपल्याला टाइम्स ऑफ इंडिया वाचून चालेल का फक्त? नाही. मग आपल्याला काय करावं, कंटिन्युअसली आपल्याला बोलणं चालू करावं लागेल. व्हॉट एव्हर बी, इट मे बी रॉंग, इट मे बी ट्रू, इट इज ओके ऑर नॉट, बट वी आर ट्राईंग टू communicate to each other with English speaking only, so that your confidence gets built up. So improve. What is improvement? इम्प्रूव्हमेंटमध्ये पण फक्त आपण नुसतं इंग्लिश वीक आहे म्हणून चालत नाही. मग इंग्लिशमध्ये पण स्पीकिंग प्रॉब्लेम आहे का ग्रामर प्रॉब्लेम आहे हे पण बघणं फार जरुरी आहे. आणि जे काही करणार आहे आपण ते फक्त आणि फक्त आपलं चांगल्यासाठीच असलं पाहिजे, वाईटसाठी नसायला निश्चित पाहिजे. कंट्रोल सस्टेनेबल बेनिफिट्स, BMAIC डिफाईन झालं, मेजर झालं, ॲनालाइज झालं. ॲनालाइज झाल्यानंतर इम्प्रूव्ह झालं. नाव कंट्रोल सस्टेनेबल बेनिफिट्स. व्हॅलिडेट मेजरमेंट सिस्टीम टू बी यूज. स्टेप 2, एस्टॅब्लिश प्रोसेस कॅपेबिलिटीज इज द गोल बीइंग मेड. फॉर इन्स्टन्स, विल द गोल ऑफ रिड्युसिंग डिफेक्टिव्ह गुड्स बाय 20% बी अचीव. म्हणजे जे काही चेंजेस करतो आहे त्याच्याने आपल्याला क्वालिटीमध्ये 20% फरक पडतो आहे का नाही हे बघणं फार जरुरी आहे. स्टेप 3, वन्स द प्रिव्हियस स्टेप इज सॅटिस्फाईड, इम्प्लिमेंट द प्रोसेस. SOP केले, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. वी आर प्रिपेअरिंग ए स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, अँड वेन वी आर प्रिपेअरिंग दी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स, व्हॉट वी आर डुईंग, मग त्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनी आपण इम्प्लिमेंट करायला सुरुवात करणार. आणि इम्प्लिमेंट झालं की ते कंट्रोल इम्प्लिमेंट करून त्याच्यावरती लक्ष ठेवणार आहोत, जेणेकरून जी काही सिस्टीम आपण डिझाईन करून त्याचा इफेक्ट हा क्वालिटीच्या हिशोबाने, क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याच्या हिशोबाने, क्वालिटी कंट्रोल करण्याच्या हिशोबाने त्याचा उपयोग करणार आहोत. कंट्रोल द प्रोसेस, रिकवर, प्रिव्हेंट अँड मॉनिटर. पहिल्यांदा रिकवर करा, कंट्रोल प्लॅन्स, एस्केवेशन प्लॅन्स प्रोसेस, प्रिव्हेंट, पोकायोके, मिस्टेक प्रूफिंग वगैरे करा, मॉनिटर आणि कंट्रोल चार्ट, चेकशीट्स याचा उपयोग करून ते कंट्रोल करायचा प्रयत्न करा. डॉक्युमेंटेशन अँड स्टँडर्डाईज करा. आणि हे सगळं ओके झाल्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन आणि स्टँडर्डायझेशन, SOP जे म्हटलं हे दॅट इज नथिंग बट डॉक्युमेंटेशन अँड स्टँडर्डायझेशन. व्हॉट इज SOP? इट इज स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. जेणेकरून ज्या ती मेथड जर फॉलो केली तुमचं निश्चितच क्वालिटी इम्प्रूव्ह होणार आहे, कंट्रोलमध्ये राहणार आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. कंट्रोल द प्रोसेस, रिकवर, कंट्रोल प्लॅन्स, एक्सकेव्हेशन प्रोसेस, प्रिव्हेंट, पोकायोके, फंडामेंटल, रिमूव्ह द रूट कॉज अँड प्रोसेस व्हेरिएशन, मॉनिटर, कंट्रोल चार्ट्स. हे सगळं आपल्याला करणं जरुरीचं आहे. तेच आहे, डबल आहे, काही इश्यू नाही.
Objectives is to remove the root causes of process variations. Managements are only left for critical input variables in the process that need controlling, and that not all the inputs as before. म्हणजे कुठे म्हणजे मॅनेजमेंटचा रोल कधी येणार आहे, जे आपल्या हातातल्या गोष्टी नाही तिथंच मॅनेजमेंटचा संबंध येईल. ज्या आपल्या हातातल्या गोष्टी आहेत त्याला आपण कंट्रोल तर करू शकतोच. आणि आता ही सिक्स सिग्मा टेक्निक आहे, तर त्याच्यामध्ये कसं कसं करायचं, how we are going to use this with the help of brainstorming, root cause analysis, voice of customer, 5S system, Kaizen, benchmarking, Okayoke and value stream mapping. आता त्यातलं आपण बघितलेलं व्हॅल्यू स्ट्रीम मॅपिंगच फक्त बघितलेलं नाही, हे आपण नंतर बघून घेऊ, काही प्रश्न नाही. पण ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे बाबा सगळ्यांना आपल्याला ह्याच प्रकारेच काम करायचं, कुणाचाही विचार दुसरा असायला नाही पाहिजे. ब्रेन म्हणजे आपला सगळ्यांचा विचार एकाच डायरेक्शनने राहील, ह्याच्या हिशोबाने तुमचं सगळ्यांचं ब्रेन काम करायला पाहिजे. ह्याच्यासाठी ब्रेन वॉश करणं, ब्रेन स्टॉर्मिंग करणं फार जरुरी आहे. मग रूट कॉज ॲनालिसिस, 5W आणि एक Hचा प्रत्येक ठिकाणी हे प्रश्न विचारून रूट कॉज ॲनालिसिस करणं जरुरी आहे. त्याच्यातनं व्हॉईस ऑफ कस्टमरकडनं कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे ते बघणं जरुरी आहे. आणि हे सगळं केल्यानंतर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी 5S सिस्टीम इम्प्लिमेंट करणे, कायझन सिस्टीम इम्प्लिमेंट करणे. म्हणजेच कायझन म्हणजे सम मॉडिफिकेशन्स, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट वी आर डुईंग. बेंचमार्किंग, एक लिमिट आणणं आपण त्याच्यावर ठेवणार आहे. ओकायोकी म्हणजे काय, आपण चूक करणारच नाही ह्याची लेवल आणणे. आणि मग त्याचं व्हॅल्यू स्ट्रीमिंग म्हणजे ज्याची किंमत काय आहे, किंमत काय पडणार आहे त्याचं पण आपल्याला विचार करणं जरुरी आहे. ओके, मग व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सिक्स सिग्मा. सिक्स सिग्मा is driven by customer and thus aims to achieve maximum customer satisfaction and minimizing the defects. म्हणजे जे काही रिक्वायरमेंट आहे ते सॅटिस्फाय करणे प्लस जी काही डिफेक्ट्स आहेत ते मिनिमाइज करणे, हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आहे. इट टार्गेट्स टू द कस्टमर डिलाईट अँड न्यू इनोव्हेटिव्ह वेज टू एक्झिक्यूट कस्टमर एक्सपेक्टेशन्स. Implementation of Six Sigma methodology leads to a rise of profitability and reduction of costs. Thus, improvements achieved are directly related to financial results. त्यांनी प्रॉफिटच होणार आहे, कारण डिफेक्ट कमी झाले, कॉस्ट कमी होईल, कॉस्ट कमी झाली की ऑटोमॅटिकली प्रॉफिटच वाढणार आहे. सिक्स सिग्मा इज सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड इन व्हर्च्युअली एव्हरी बिझनेस कॅटेगरी इन्क्लुडिंग रिटर्न ऑन सेल्स, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, एम्प्लॉयमेंट ग्रोथ अँड स्टॉक व्हॅल्यू ग्रोथ. जे आपण कुठेही इम्प्लिमेंट करू शकतो, जिथं जिथं आपल्याला पाहिजे. बिझनेसमधनं कुठलीही गोष्ट काढायची म्हणजे रिटर्न ऑन सेल्सवरती आपण काढायचा प्रयत्न केला, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काढायचा प्रयत्न केला, एम्प्लॉयमेंट ग्रोथ कशी आहे हे काढण्याचे, ह्या सगळ्यासाठी सिक्स सिग्माचा उपयोग होऊ शकतो. सिक्स सिग्मा टार्गेट्स variations in the process and focuses the process improvement rather than final outcome. फायनल आउटकम तर आपली क्वालिटी फिक्स आहे, मग त्याच्यासाठी जे काही प्रोसेस व्हेरिएशन्स आहेत त्याच्या इम्प्रूव्हमेंट्सकडेच आपण लक्ष देणार आहे. फक्त लक्ष दिलं जातं आउटकम त्याच्यातनं, कारण आउटकम हे चांगलंच येणार आहे हे कन्सिडर करूनच आपण सगळ्या गोष्टी करतो आहे. जर आउटकम येणारच नसेल तर आपण त्याच्यावरती लक्ष देणारच नाही. सिक्स सिग्मा इज ए प्रॉस्पेक्टिव्ह मेथडॉलॉजी as compared to other quality programs, and it focuses on prevention on defects rather than fixing it. आपण डिफेक्ट्सला प्रिव्हेंट करायचा प्रयत्न करू, त्याला फिक्स करून नाही. फिक्स हे डिफेक्ट येणारच नाही, त्याला प्रिव्हेंट कसं करायचं त्याच्यावरती सिक्स सिग्मा विचार करते. अँड इट इज अटेंटिव्ह टू द एंटायर बिझनेस प्रोसेसेस अँड ट्रेनिंग ॲज इंटिग्रल टू द मॅनेजमेंट सिस्टीम, where the top-down approach ensures that every good thing is capitalized and every bad thing is quickly removed. हे वरपासून खालपर्यंत मॅनेजमेंटमध्ये वर म्हणजे नुसतं मॅनेजमेंटचा रोल नाही, वर इंडस्ट्री ऑर्गनायझेशनमध्ये वरपासून खालपर्यंत सगळीकडे एकच असलं पाहिजे की आपल्याला प्रॉफिट मार्जिन आहे. म्हणजे वरपासून खालपर्यंत जी चांगली गोष्ट आहे त्याला ॲब्सॉर्ब करा, जी वाईट गोष्ट आहे त्याला लवकरात लवकर सोडून द्या, हे करणं फार जरुरी आहे. डिसॲडव्हान्टेजेस काय, ॲप्लिकेबिलिटी ऑफ सिक्स सिग्मा इज बिंग आर्ग्यूड among the Six Sigma critics. They open that the quality standard should be according to the specific task
and measuring 3.4 defects per million as standards leads to more time spent in areas which are less profitable. म्हणजे काही जिथं ज्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन कमी आहे, जिथं प्रॉफिट मार्जिन कमी आहे तिथं आपण हे जर लावत बसायचा प्रयत्न केला तर आपल्याला कॉस्टिंग वाढू शकतं. आणि हे कॉस्टिंग हे आपल्याला एवढं हे ॲक्युरेसी मेंटेन करणं अवघड होतं आणि कॉस्टिंग वाढल्यामुळं आपल्याला तेवढं व्हायबल होत नाही. Six Sigma gives emphasis on rigidity of the process, which basically contradicts the innovation and kills the creativity. आपण सिक्स सिग्मामुळं आपण एक SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर वगैरे केलेली आहे, होती जनरेट होती, ज्याच्यामुळं एक क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन हा जो प्रकार आहे तो आपला तिथंच थांबवला जातो. लॅटरल थिंकिंग, कोलॅटरल थिंकिंग, वेगवेगळ्या प्रकारे त्यांची थिंकिंग, कारण आपण SOP प्रमाणेच काम करा म्हणून सांगतो आहे. त्यामुळे आपलं इनोव्हेटिव्ह ॲप्रोचकडं लक्ष कमी होऊ शकतं सिक्स सिग्मामुळे. द इनोव्हेटिव्ह ॲप्रोच इम्प्लाइज डेव्हिएशन्स इन प्रोडक्शन्स, the redundancy and unusual solutions, insufficient study which opposite to the Six Sigma principle. हे जे इनोव्हेशनसाठी जे लागणार आहे, जे त्यांचे प्रिन्सिपल आहेत ते सिक्स सिग्मामुळं कामाला येऊ शकत नाही. पीपल आर्ग्यू दॅट सिक्स सिग्मा इज अ बिट gimmicky and simply rebranding of the continuous improvement techniques. कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट टेक्निक्सचंच रिमेकिंग आहे असंच हे सांगतं. त्यामुळे वेगळं काही नाही आहे. इट दस प्रमोट्स आउटसोर्सिंग ऑफ द इम्प्रूव्हमेंट प्रोजेक्ट्स विथ लॅक ऑफ अकाउंटेबिलिटी. त्यामुळे सिक्स सिग्मा ही आपल्याला बाहेरून इम्पोर्ट करावं लागते. इम्पोर्ट म्हणजे आता हे इंडस्ट्रीच्या हिशोबाने बाहेरून करण्याला बोलवलं म्हणजे इम्पोर्ट करणं जरुरी असतं. सिक्स सिग्मा इम्प्लिमेंटेशन कॉन्स्टंटली रिक्वायर्ड स्किल्ड मॅनफोर्स, चांगला माणूस चांगला म्हणजे स्किल्ड मॅनफोर्स. द कंट्रोल अँड एम्प्लॉय डेडिकेशन आर हार्ड टू अकम्प्लिश इफ इट इज नॉट इम्प्लिमेंटेड रेग्युलरली. म्हणजे आज केलं नंतर परत करणार नाही, कंटिन्युअसली त्याच्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट, कंटिन्युअसली त्याप्रमाणे वागणं असलं पाहिजे, तरच त्याचं आपल्याला फायदा होऊ शकतो. While converting the theoretical concepts into practical applications, there are a lot of real-time barriers which needs to be resolved. जे काय बॅरियर्स आहेत ते आपल्याला काढणं जरुरी आहे, कारण थिअरिटिकल आणि प्रॅक्टिकलमध्ये खूप फरक असतो हे आपण पहिल्यापासून सांगतो. पण थिअरिटिकल वाचून नुसतं प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करताना जे काही प्रॉब्लेम्स येतील ते सॉल्व करावे लागतात. हे सिक्स सिग्मा इज अ थिअरिटिकल वन. थिअरिटिकलच्या हिशोबाने आपण जातो, पण प्रॅक्टिकली करताना काय चेंजेस होतात त्याच्यावर पण आपलं लक्ष ठेवणं फार जरुरी आहे. ओके, दिस इज all related with Six Sigma, which is completed in 3 lectures. Okay, thank you.